नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. तर बऱ्याच वेळा आहे ना, सगळ्यांनी मला कमेंट्स केले होते की मला चाळ दाखव किंवा चाळीतले व्हिडिओ दाखव अजून. तर जेवढं शक्य आहे तेवढे मी चाळीचे व्हिडिओ काढले आहेत आणि ही आहे आमची चाळ. आणि आता ही जी चाळ आहे ती रिकन्स्ट्रक्शनमध्ये जाणार आहे. सो त्याचे भरपूर असे व्हिडिओज ब्लॉग्स वगैरे मी केले आहेत. तर तुम्ही हे नक्की बघा, तुम्हाला खूप आवडतील. तर हा होता पाववाला, त्याच्याकडे सगळे पाव आणि सगळे जे स्नॅक्सचे पदार्थ आहेत ते भेटतात. हा सकाळ संध्याकाळ येतो, त्याच्यामुळे खाली जायची काही गरज लागत नाही एवढी. आणि आता ही आहे सकाळची वेळ. तर सकाळी मम्मी सगळं अंगण जे आहे आमच्या घराबाहेरचं ते सगळं क्लीन करून घेते व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जो रांगोळी काढते ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर हा आहे सकाळचा नजारा. खूप जास्त गरम होत होतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड गरम होत होतं. मला तर खूप जास्तच गरम झालं, कारण की मला सवय आहे पुण्याची आणि आता मुंबईत गेल्यावर इतकं जमत नाही आहे, कारण आता सवय झाली आहे पुण्याची. तुम्ही बघू शकता आजूबाजूला ना सगळीकडे ऑलमोस्ट टॉवर झाले आहेत आणि हवा यायला जागाच नाही आहे, त्याच्यामुळे खरंच खूप जास्त मला गरम होत होतं. मे बी रिझन हे सुद्धा असेल आणि ह्यावर्षी खूप जास्त गरमी आहे, तर हे सुद्धा रिझन असू शकतं. तर हा आहे छानपैकी असा ब्रिज. हा पहिला नव्हता, हा ब्रिज नंतर झाला आहे. आणि ही आहे आमची चाळ आणि सुंदर अशी चाळ आहे. ऑलमोस्ट जे आहेत ते सगळे लोक सोडून गेलेत आणि थोडेच राहिलेत शिल्लक, ते पण जाणार आहेत. आणि हे आहे समोरचं बघा टॉवर, बघा इथे पण टॉवर होते, सगळीकडे टॉवर आहेत आजूबाजूला. चाळ ज्या आहेत त्या आता संपुष्टात येत चालल्या आहेत, म्हणजे बऱ्याचशा ज्या चाळ आहेत त्या जुन्या आहेत, त्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये जाणार आहेत. आणि आता वळूया आपण आमच्या मम्मीकडे. बघा इतकी छान रांगोळी रोज काढते, रोज छान रांगोळीचा सडा असतो. आणि आता काहीतरी चालू आहे, काहीतरी सांगत होती. आता मम्मीचे गुडघे दुखतात, त्याच्यामुळे मम्मी आपली जसं जमेल तसं करत असते. आणि छानपैकी दिवा वगैरे लावणार, पुसून घेणार, हे सगळ्या रोजच्या ॲक्टिव्हिटी आहेत. त्याच्यानंतर दिवाबत्ती, मग देवपूजा, नंतर घरातलं सगळं काही एकटीच करत असते सध्या तरी. बघूया आता पुढे मागे होईन काहीतरी. आणि आता हे छानपैकी असं मम्मीने बघा आता दिवा पण लावला आहे. तर मम्मीचे मी छानपैकी फोटोसुद्धा काढले होते. जर तुम्ही मला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर दोन्हीकडे मम्मीचे छान असे फोटोज वगैरे मी अपलोड केले होते. आणि ही जुनी जी माणसं आहे ना ती खरंच खूप छान असतात. त्यांना ना म्हणजे असं खूप जास्त त्यांना हे असतं की अरे ही फोटो काढते तर मग मी ही पोज देऊ किंवा ती पोज देऊ वगैरे. आणि मग मी जसं काहीतरी चाललं होतं की हे करते मी, थांब जरा, मग मी अशी पोज देते वगैरे. आणि छानपैकी असं जर पोजिंग इथे आमची चालू आहे. तर मम्मी असं छानपैकी साडी वगैरे व्यवस्थित नीट करत होती. आणि आता म्हणजे हे जे रोजचं आहे पण मी फक्त कॅप्चर केलं आहे. आणि श्रद्धा, भाव, हे सगळे जे काय आहे ते तिचं डेली रुटीन आहे. आता आमच्या घरी खूप पाहुणे आले होते, म्हणजे माझी बहिणीचे मुलं. त्याच्यानंतर ह्याने काय केलं, ह्याने ना डुगूची गाडी घेतली होती म्हणून त्याला मी एक फटका दिला. आणि आता त्याच्यानंतर खूप जास्त गरम होत होतं, आम्ही AC सुद्धा लावला होता तरी पण आम्हाला गरम होत होतं. आणि आता इथे बघा, हे आता घर जेवढं मला कॅप्चर करता आले तेवढं मी केलं. घरात खूप पसारा आहे, जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि जेवणाची जी काही तयारी आहे ना ती सगळी मीच केली होती. फक्त माझ्या बहिणीला मी फिश तळायला ठेवले होते आणि कालवण वगैरे पण त्यांनीच केलं. मी सगळं छानपैकी शिजवून वगैरे ठेवलं होतं, फक्त कालवण टाकायचं होतं आणि फिश फ्राय करायचे होते. आणि अशा प्रकारे मग आता त्यांनी त्यांचं काम चालू केलं, कारण मी माझं काम केलं होतं. आणि आता अशी कामाची मी वाटून वगैरे घेत असतो. आणि आता हा बघा मस्त बसलेला आहे, दरवाजा लावून घेतले कारण AC चालू होता. आणि आता वरती पोटमाळा आहे, त्याच्यावर पण बरंचसं सामान बसतं. ह्या साईडून पण पोटमाळा आहे. आणि आता हे जे काही फिश वगैरे हे काही तळणं, कोणत्याही प्रकारच्या ना तुम्हाला इथे आरोची वगैरे गरज नाही आहे, डायरेक्ट पाणी प्यायचं, इतकं शुद्ध पाणी आहे, हे मुंबईचं पाणी आहे. आणि इथे आता वॉशिंग मशीन वगैरे सगळं मडकं वगैरे म्हणजे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या आहेत घरामध्ये. ही काही गोष्ट अशी नाही की नाही आहे. म्हणजे बघा ह्या 200 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये हे सगळं आहे. छोटंसं किचन वगैरे सगळ्या गोष्टी एकदम टापटीप असतात नेहमी. पण आता खूप गडबड असल्यामुळे ना आता मम्मी बघा पाणी वगैरे भरते, पाणीसुद्धा आलं. इथे आमचं जेवण चालू आहे, सगळी गडबड एकाच वेळेस चालू होती. आणि छानपैकी आम्ही आता जेवण करायला घेतले. आणि इथे आमचे जिजूंचं ना थोडी पाठीमध्ये चमक भरली होती एका, तर ते थोडा रेस्ट करत होते. आणि ते मस्तपैकी कालवण वगैरे बनवलं होतं मस्तपैकी. आणि रोट्या आणल्या होत्या, दुपारी भाकरी केल्या होत्या आणि संध्याकाळी म्हटलं पण रोट्या आणूया. सुक्कं होतं, मच्छी फ्राय होती, असे 4-5 प्रकार केले होते. आणि तसं सहज तर काय आम्हाला जायला भेटत नाही मम्मी पप्पांकडे, फार कमी वेळा जायला भेटतं. आणि संध्याकाळी आईस्क्रीमसुद्धा आणली होती. तर मम्मीने मला आधीच पाकीट दिलं होतं आणि या दोघींना आत्ता दिलं. तर मम्मीने काही साड्या वगैरे घेतल्या होत्या, मम्मीने पैसे दिले. मग म्हटले तुमच्या चॉईसने तुम्हाला साड्या घ्या. आणि त्याच्यानंतर ना आता ताईला निघायचं होतं, कारण ताई आली होती बाईकवर. आणि त्याच्यानंतर मम्मी वगैरे सगळेजण आम्ही त्यांना बाय करायला हे निघाल्याच्या नंतर ना 10 ते 15 मिनिटांनी मी पण निघाले. आणि मग त्याच्यानंतर ना, कारण मला जायचं होतं माझ्या बहिणीच्या घरी आणि तिथून मी जाणार होते माझ्या घरी. तर आजची रात्री माझ्या बहिणीच्या घरी राहिले होते. आता रुद्राक्ष बघा छानपैकी पाया वगैरे पडतो आणि एकदम गुणी बाळासारखा ना तो व्यवस्थित सगळं मम्मीचं ऐकत पण होता.
चला आता आम्ही पण निघालो आहोत माझ्या बहिणीच्या घरी आणि तिथून उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. तर ही आहे माझी बहीण आणि तिच्या घरी आम्ही चाललो आहोत. आता जिजूंनी ना आमच्या ओला बुक केली होती तर ते ओला आलीच होती आणि खूप घाई चालली होती जायचं 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 वगैरे. आणि आता अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. चला तर मंडळी आता चाळीचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला ही कमेंट करून मला सांगा. आणि आता ही आहे आमची सुंदर अशी चाळ आणि इकडचं सुंदर असं जीवन. तर पप्पांना मी बाय केलेलं आहे. मम्मी खाली येत होती सोडण्यासाठी आणि आता सामान माझं भरपूर झालं होतं तर आता बॅग वगैरे होती तर मी हात थैलाच घेतला होता. तर माझ्या बहिणीनेच माझं सामान वगैरे उचललं होतं आणि त्या जिजूंची ते बडबड चालू होती की लवकर लवकर आवरा कारण ओला आली होती पलीकडच्या साईडला. तर मला तर हसायला येतं मला नेहमीच हसायला येतं कोण ओरडले की. आणि पहिल्यापासून सवय आहे कोण ओरडले की हसायचं म्हणजे समोरच्या व्यक्तींना राग विसरून जातो. ही आहे सुंदर अशी आमची चाळ लांबच्या लांब. आणि आता आम्ही ओलामध्ये बसतो आहे आणि आता मम्मी ना आम्हाला बाय करते आहे रस्त्याच्या पलीकडे राहून. तर बिचारीला आता करमणार नाही 3-4 दिवस असं ती सारखी फोनवर सुद्धा म्हणत होती आता आम्हाला करमणार नाही वगैरे. ठीक आहे पण आता काय दुनिया का वसूल है जाना तो पडेगा ही. आणि आता मम्मीसुद्धा गेली घरी आणि आम्ही घाटकोपरला आता आम्ही चाललो आहोत. आणि ना जाताना ना छान असा व्ह्यू दिसत होता आणि हा व्ह्यू बघता बघता घाटकोपर कधी आलं हे मला कळालंच नाही. दिवसभर मी इतकी जास्त दमली होते ना. ओलाने आम्हाला जवळजवळ मला वाटतं 20 ते 25 मिनटंच लागली असतील. पण मी इतकी जास्त दमली होती ना की मी झोपून गेले होते डायरेक्ट. आणि नंतर घाटकोपर ज्यावेळेस आलं ना त्यावेळेस माझ्या बहिणीने मला उठवलं आणि त्याच्यानंतर मग तिच्या घरी गेले आणि डायरेक्ट झोपून गेले जे काय सकाळी उठले. आणि मग तिथून गाडी पकडली आणि मग त्याच्यानंतर मी गेले माझ्या घरी. तर अशी होती आमची चाळ आमची मुंबई. तर हा ब्लॉग कसा वाटला अजूनही ब्लॉग बघायला आवडतील का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब नक्की करा अजून छान छान ब्लॉग येणार आहेत. खूप छान सपोर्ट तुम्ही करताय तर असं सपोर्ट करत राहा. इन्स्टालासुद्धा फॉलो करा. चला तर मंडळी भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. मुंबई महानगरीला बाय बाय करूया आणि तर नेक्स्ट व्लॉग पुण्याचे असतील. बाय.